जरा सांगा ना मला माहिती आता हे काय बॉक्सेस आहेत, काय साईज आहे ते. हां, तर हे जे बॉक्सेस आहेत, तर इथले जे फार्मर्स आहेत शेतकरी, ते गव्हर्नमेंटकडून असे ट्रेनिंग घेतात आणि असे बॉक्सेस सेल केले जातात. आणि ते सेल केल्यानंतर हे बॉक्सेस जंगलामध्ये ठेवले जातात फॉरेस्टमध्ये. आता हे काय आहे याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये? हे जे ह्या फ्रेम बोलतात ह्याला, ह्या फ्रेममध्ये हे जे लावलेलं आहे ह्याला शीट्स, हे जे बी वॅक्सचं शीट्स आहे हे आता आर्टिफिशियल आहे डेमोसाठी, पण असं प्रॉपर बी वॅक्सचं शीट्स लावलं जातं. म्हणजे जे बी वॅक्स मधमाशीपासून कलेक्ट करतो ते गरम करून असे शीट्स बनवले जातात आणि त्या शीट्स ह्या मशीन. समजा हा बॉक्स मी माझ्या शेतामध्ये ठेवला किंवा जंगलात ठेवला, तर मधमाशा आपोआप येऊन त्याच्यामध्ये वॅक्सच्या स्मेलने आपोआप पण येऊ शकतात, नाहीतर मग काही वेळेला कॉलनीज आपल्याला पकडून आणावे लागतात. अच्छा, कस काय कॉलनी पकडून कॉलनी पकडून आणायचं म्हणजे झाडाच्या डोलीमध्ये किंवा कड्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या कॉलनीज असतात. त्या कॉलनीजसाठी एक नेट असतं, स्वार्म नेट बोलतात त्याला. तर त्या नेटमध्ये 3 टाईपच्या माशा घ्यायला लागतात, वर्कर, क्वीन बी आणि ड्रोन. वर्कर्स भरपूर असतात, अशा 3 टाईपच्या माशा असतात, क्वीन बी, वर्कर आणि ड्रोन. तर ती जी क्वीन बी असते तिला घेतलं जातं मेन म्हणजे नेटमध्ये सोडलं जातं, मग बाकीच्या माशा तिच्या स्मेलवरती आपोआप नेटमध्ये येतात. आणि मग क्वीन बीला ह्याच्यात सोडलं जातं आणि ह्याला क्वीन गेट बोलतात. हे बंद केलं जातं जेणेकरून क्वीन बी बाहेर जाऊ नये, कारण क्वीन बी जर बाहेर गेली तर बाकीच्या माशा बाहेर जाणार आणि क्वीन बी जर आत असेल तर बाकीच्या माशा आतमध्ये राहणार. आणि जी वर्कर्स असतात त्यांची साईज जी असते ती लहान असते, सो ते आत बाहेर करू शकतात. आणि ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्याच्यावरती हनीकोम्स तयार करतात क्वीन बी. आणि मग नंतर हे जे मग आपण त्यांना रेडीमेड द्यायचे अशा प्लेट की ते स्वतः बनवणार? रेडीमेड म्हणजे ह्याला फक्त स्ट्रिप लावायच्या, एक बेस तयार करून दिला जातो मधमाशीला. ब्लूप्रिंट त्यांना दिली की त्याच्यावरती काम चालू त्याच्यावरती ते करतात त्यांच्या वॅक्सने पोळं करायला चालू करा. आणि मग ह्या ज्या स्ट्रिप आहेत ह्या फक्त हळूवारपणे उचलायच्या बॉक्समधून, ह्याच्यावरती झटकायच्या, ह्याच्यावरती जर मधमाशा वगैरे असेल किंवा फुंकर मारायचे, त्या पेटीत पडतात. आणि मग हे जे काय बोलतात त्याला फ्रेम, त्या फ्रेम ह्या मशीनमध्ये टाकतात. हे मशीन एक्स्ट्रॅक्ट मशीन आहे. ह्या एक्स्ट्रॅक्ट मशीनमध्ये अशा फ्रेम ज्या असतात त्या फ्रेम जशा टाकल्या जातात सेंट्रीफ्यूज आणि मग सेंट्रिफ्युगल फोर्सने मध बाहेर पडतो आणि जे हनीकोंब असतात ते रिटर्न रियूजला ठेवले जातात पुन्हा. सिंपल प्रोसेस असते. आणि नंतर आपण फिल्टर करतो मध, फक्त गाळलं. हां, हे मोठं आहे मशीन. मोठं असेल तर अशामध्ये ठेवायचं. छान वाटतं. काय नाव आहे गावाचं नाव काय? हे खास मधमाशाच्या याच्यासाठी काय व्यवसाय? आमच्याकडे आता 100 लोक आहेत ना, तर प्रत्येकाचा व्यवसाय आहे. आमच्याकडे हनीचं प्रोडक्शन जास्त आहे. अच्छा, महिन्याला किती निघते इकडे? 15-20 दिवसातून 1 ते 1.5 किलो येतात, तशी 10-20 हजार किलो निघतात. 10 ते 20,000 किलो निघते वर्षाला. 1 किलो कितीला होलसेलमध्ये जातो? होलसेलमध्ये ऍक्च्युली आम्ही देत नाही, बट ऑर्गॅनिक हनीची किंमत तशी 1000 रुपये किलो आहे. ओके. बट आम्ही इथे कस्टमरला 10% डिस्काउंट देऊन 900 रुपये किलोने विकतो, बट पूर्ण ऑर्गॅनिक. अच्छा, फॉरेस्टमध्ये लावतो कारण आम्ही बॉक्सेस, सो पूर्ण ऑर्गॅनिक दिलं जातं. ओके. कारण जे फ्लॉवर्स असतात त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात, जे जंगलामध्ये जे नॅचरली फ्लॉवर्स असतात त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याच्यामुळे मग ते ऑर्गॅनिक असतं, बरोबर. ते कॉस्टली जातं. आपल्याला जे आपण विकत घेतो ते शुद्ध आहे ते आपल्याला कसं कळणार? आता मी बाजारात ऍक्च्युली कसं असतं ना की आता लॅब टेस्टिंग शिवाय आता पर्याय नसतो, बट मध हा थिक असतो, मधाची कन्सिस्टन्सी वगैरे तुटत. आपण बॉटल वगैरे उलटी करून बघितली तर मधाला एकसारखीशी धार लागते, ती लागली पाहिजे, असे टिपके वगैरे असे पडले नाही पाहिजे. तर कन्सिस्टन्सी मधाची जर काय नसेल ना तो मध प्युअर असतो. किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मधाचा टाकायचा आणि तो डिरेक्टली जाऊन तळाशी बसतो, असा विरघळत नाही किंवा स्प्रेड होत नाही किंवा कलर सोडत नाही. जर कलर सोडला तर मग तो फेक असतो. मग ठीक असल्यामुळे डिरेक्टली जाऊन तळाशी बसतो ग्लासच्या. मला जर एक बॉक्स विकत हवा असेल हा तर घरी चालू करायचं म्हटलं तर इथून मिळेल का? इथून नाही मिळत. इथून नाही. त्यासाठी कुठे जावं लागेल? ते तुम्हाला खादीग्राममध्ये. आणि हे व्यवसायासाठी सरकारने काय काय सुविधा दिल्या आहे तुम्हाला? सरकारने म्हणजे कसं असतं ना की आपण ज्या फार्मर्सला बी किपिंग म्हणजे मधमाशी पालन करायचं अशा फार्मर्सला सरकारकडून मोफत ट्रेनिंग मिळतं. मोफत ट्रेनिंग मिळाल्यानंतर मग फार्मर्ससाठी वेगवेगळ्या योजना येतात, त्या योजनांमध्ये ते बसतात. आणि मग हे ज्या बॉक्सेस आहेत ह्या बॉक्सेसची निम्मी किंमत त्यांना भरावी लागते फार्मर्सला, तर त्याच्यावरती सबसिडी वगैरे बसते. म्हणजे पूर्ण किंमत न भरता निम्म्या किमतीमध्ये फार्मर्सला
आता मी बॉक्सेस सुद्धा प्रायोगिक तत्वावरती चालू करतो, मला अनुभव नाही, कोर्स ट्रेनिंग घेतला, तर कमीत कमी किती बॉक्सेस घेतले पाहिजे तुम्ही? तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती म्हणजे अगदी 2 बॉक्सेस, असंही 3 सुरू बॉक्सेस करू किंवा शकतो. 4 बॉक्सेस किंवा 5 बॉक्सेस फार फार तर असंही करू शकतो. असंही करू शकता तुम्ही, की मला बेसिक करायचंय हं. असं. जर आम्ही भिलार गावाचे आहे, हां. इथून काही किलोमीटर लांब, हां आणि आम्हाला जर हे शिक्षण ट्रेनिंग घ्यायचे हां. तर आम्ही घेऊ शकता? हां, घेऊ शकतो. कोणी पण त्याच्यासाठी- इंडियन हां, घेऊ शकतं. कोणीही येऊ शकतं. गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंटचा जो हे आहे खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, जिथे मधमाशी पालन केलं जातं किंवा त्याचा अभ्यास दिला जातो, तर तिथे तुम्ही कुठेही ट्रेनिंग घेऊ शकता. असं काही नाही त्याला वेगळ्या ह्याच्यातून आलेलं वगैरे असं काही नसतं. Okay. तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. बरोबर. आणि आम्हाला जर कॉन्टॅक्ट कसं करायचं, आम्हाला ट्रेनिंग इच्छुक आहे हां. आम्ही, कोणाला कसं आता इथे करायचं? पॅम्पलेट्स आहेत हे इन्फॉर्मेशनचे, Okay. त्याच्यावरती नंबर्स आहेत ऑफिसचे, त्याच्यावरती कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. मॅडम हे मशीन कशाचं आहे हे? ते मशीन शीट्स बनवायचं मशीन आहे, जे तुम्हाला आता मी ज्या फ्रेम्स दाखवला अच्छा. त्याच्यामध्ये जे आम्ही बीवॅक्सचे शीट्स लावतो त्या पूर्ण प्लेन असतात. नंतर ह्याच्यामध्ये टाकून हे जे वरचे पोळ्यासारखा जो आकार आहे तो त्याच्यावरती उमटवला जातो. एक डिझाईन, एक प्रिंट थोडक्यात. त्याने मधमाशीला पोळं बांधणं सोपं होतं म्हणून. मॅडम या मुलीला द्या ना तुमच्या हस्ते माहितीचं ते. चला थँक्यू, आभारी आहे मॅडम. काय नाव आपलं? हर्षदा. थँक्यू मॅडम.